अंतःकरणपूर्वक स्वागत. परत परत हा. ओके. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की भगवद्गीता अध्याय 7 त्याच्यामधील ज्ञान विज्ञान योग मधील प्रथम श्लोक. तर खूप दिवसांनी आपण भेटतोय जन्माष्टमी नंतर, कारण जन्माष्टमीच्या वेगवेगळ्या सेवा होत्या. सगळेजण भक्ती मार्गामध्ये एकदम तल्लीन झालेले होते आणि भगवंताचा आविर्भाव सेलिब्रेशन साठी सेवा करत होते. त्याच्यामुळे काही दिवसांचा आपण पॉज घेतला होता. आजपासून आपण परत आपली गीतामृत मालिका नेहमीप्रमाणे सुरू करत आहोत. तर अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. प्रथम प्रार्थना घेऊयात आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. पुनश्च सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्याच्यामधील प्रथम श्लोक. तर आपण गेल्या वेळेस संधिनी शक्ती माताजींनी अतिशय छान पद्धतीने अध्याय 6 मधील शेवटचा श्लोक आपल्याला छान समजावून सांगितला होता. तर भगवान श्रीकृष्णांचे सदैव स्मरण कसे करावे याचं रहस्य काय आहे ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर स्वतः श्रीकृष्ण हे जे रहस्य आहे ते उलगडून आपल्याला सांगत आहे अर्जुनाच्या माध्यमातून. तर हे इतकं सुंदर रीतीने भगवंत या ठिकाणी वर्णन करतायत आणि आपण कार्य कसं केलं पाहिजे आणि त्यापासून काय फळ मिळतं आणि त्याच्याशी आसक्त न होता, कार्यफळाशी आसक्त न होता कसे आपण एक चेतना आपली ठेवली पाहिजे त्याचं अतिशय सुंदर वर्णन या पूर्ण जो ज्ञान विज्ञान योग आहे त्याच्यामध्ये आहे. प्रॉपर मूड काय असला पाहिजे आपला त्याचं सुंदर वर्णन भगवंत स्वतः करत आहे. तर यापूर्वीच्या अध्यायामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की योगिनामपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना. म्हणजे इथं शेवटचा श्लोक आपण बघून जास्त आपल्याला याच्यावरती मनन करता येईल की योगिनामपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजेते यो यो मासमे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगीयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. आता भगवंतांनी इथं सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे ते स्पष्टपणे म्हणलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. तर ती प्रोसेस नेमकी काय आहे की भगवंतांना भगवंतांच्या नजरेमध्ये सर्वश्रेष्ठ योगी काय आहे आणि असा योगी कसा आपण बनायला पाहिजे तर त्याचा उल्लेख या पूर्ण श्लोकामध्ये आलेला आहे आणि पूर्ण अध्याय याच्यावरती आधारित आहे. आपण ज्याला म्हणतो ना की एखादी पुरणपोळी, तर पुरणपोळीचं तुम्ही सगळेजणी गृहिणी आहात, उत्कृष्ट सुगृहिणी आहात, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की पुरणपोळी कशा पद्धतीने बनली जाते की पुरण मध्ये टाकलं जातं आणि वरती एक लेअर असतो, खाली एक लेअर असतो. त्या पद्धतीने आधीचे जे श्लोक होते ते वरचा लेअर होते. मुख्य जो सार आहे पुरण गाभा तर तो आतापासून या ज्ञान विज्ञान योग पासून सुरू होत आहे. 1 मिनिट माताजी, 1च मिनिट.
हो. हा जो हा जो अध्याय आहे आणि त्या अध्यायापासून हा जो गाभा आहे भक्ती मार्गाचा तो खूप छान पद्धतीने भगवंत उलगडून दाखवत आहे. ते रहस्य भगवंत या ठिकाणी उलगडताना आपल्याला दिसतात. तर आपण बघितलं की जो श्रेष्ठतम योगी आहे तो श्रद्धापूर्वक भजन करतो आणि भगवंताचं निरंतर नित्य स्मरण करत असतो. तर असे भक्त आपण कशा प्रकारे बनू शकतो आणि अशा प्रकारचे साक्षात्कार आपण कसे प्राप्त करू शकतो, त्याच्यानंतर भगवंताप्रतीची आसक्ती आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, तर या अध्यायामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं विवरण करण्यात आलेलं आहे. भगवंतांवरील आसक्ती वाढवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याची स्पष्टता देणारा हा पूर्ण अध्याय आहे. जसा आपण आपल्याला असं वाटू शकतं की आसक्ती फार वाईट आहे, पण आसक्ती वाईट नाही जेव्हा आपण ती भगवंतावरती किंवा भगवंताच्या अतिशय शुद्ध भक्तांवरती आपण केंद्रित करतो, त्यावेळेस ती आसक्ती आपल्याला या जगातून परमश्रेष्ठ असं जे धाम आहे भगवंताचं त्या धामामध्ये नेण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी उपयुक्त होते. त्याच्या उलट जर आपली आसक्ती मूवीवर असेल किंवा इतर गोष्टींवरती या भौतिक जगातल्या गोष्टींवरती असेल तर ती आसक्ती मात्र आपल्याला या जगामध्ये पूरक बंधनात येण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. जसं की आपण बघतो की धृतराष्ट्र जो होता तर त्याला त्याच्या पुत्राप्रती म्हणजे तो पुत्र भक्त नव्हता आणि अतिशय दुर्गुणांनी असा आवृत्त होता तो. त्याच्या प्रती धृतराष्ट्र आसक्त होते. त्याच्यानंतर धृतराष्ट्र म्हणजे त्या देशाप्रती आसक्त होते किंवा त्या राष्ट्राप्रती आसक्त होते या पद्धतीने की त्यांना ते हवं होतं, त्याची मालकी हवी होती, नियंत्रण हवं होतं. तर अशा ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला या जगातून बाहेर पडण्यासाठी अतिशय बेड्या म्हणतो ना पायामधल्या तशा पद्धतीने ते कार्य करतात. आणि याच्या उलट जर आपण भगवंताप्रतीची आसक्ती आपली वाढवली, भक्तांप्रतीची आसक्ती वाढवली तर ती निश्चितच भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी उपयुक्त होऊ शकते. तर इथं आपण पाहतोय की यापूर्वी ना अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले आहेत आणि भगवंतांनी त्याची उत्तरं त्यांना दिलेली आहेत, हो की नाही? की भगवंतांनी अनेक पद्धतीने अर्जुनाला समजून सांगितलेलं आहे. अर्जुनाचे जसे जसे प्रश्न येतात त्या पद्धतीने भगवंताचं सांगणं येतं, ते विवेचन येतं. पण या अध्यायामध्ये या अध्यायापासून असं दिसतंय की अर्जुनाने भगवंतांना एकही प्रश्न विचारलेला नाही. तर भगवंत परम कृपाळू आहेत, ते भक्तवत्सल आहेत, कृपावश स्वतःहूनच या गोष्टी भगवंत या ठिकाणी अगदी प्रगट करत आहेत आनंदाने की स्वतःला प्राप्त कसं करायचं. भगवंत सांगतायत की मला प्राप्त कसं करायचं आणि माझी प्राप्ती तुम्हाला कशा पद्धतीने होईल ती प्रक्रिया भगवंत या ठिकाणी उलगडून दाखवत आहेत. आणि ते सांगतात की पहा अर्जुन, तुला सांगितले की श्रेष्ठ भक्त कोण आहे आणि आपल्या मनाला माझ्या भक्तिमय कार्यात स्वतःला संलग्न करतो तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. आणि माझ्यावर ज्याची श्रद्धा आहे असा भक्त कसे बनावे हे अतिशय कृपापूर्वक भगवंत सांगत आहेत. तर तो श्लोक आधी आपण बघूया. श्री भगवान वाच मय्या सत्तमना पार्थ योगम युज्यन् मदाश्रयः असंशयम समग्रम मां यथा ज्ञानासि शृणु. भगवान म्हणाले, श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तर याच्यामधला ना तक्षणू म्हणजे मला ऐक हा शब्द इतका महत्वाचा आहे आणि ह्या श्रवण प्रक्रियेचं महत्व सांगणारा असा हा पूर्णपणे श्लोक आहे. याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये बघूया की समग्र ज्ञान म्हणजे काय असतं. आणि समग्र ज्ञान म्हणजे तेच आहे की जे ब्रह्मज्योतीचे स्रोत भगवंत आहेत याची जाणीव आपल्याला करून देतात. तर आपण हे इथं बघतोय की भगवंत सांगतायत की सर्व गोष्टींचा स्रोत तेच आहेत. पुढे या जगापुढे आपण बघणार आहोत की या जगामध्ये त्रिगुण जे आहेत ते सत्व रज तम यांचे नियंत्रण करणारे भगवंतच आहेत. ते आपल्याला या अध्यायामध्ये समजून येणार आहे. त्याच्यानंतर जरी या जगाचे नियंत्रण मायादेवी करते पण तीही भगवंताची दासी आहे. आणि जेव्हा आपण भगवंतांना शरण जातो तेव्हा भगवंत या मायेपासून आपल्याला
संरक्षण देतात. हे जे रहस्य आहे ते उलगडतात भगवंत या अध्यायामध्ये. नंतर 4 प्रकारचे कोणते लोक आहेत जे भगवंतांना शरण जातात, कोणते 4 प्रकारचे लोक आहेत जे भगवंतांना शरण जात नाहीत, ते देखील या अध्यायामध्ये पूर्णपणे वर्णन करण्यात आलेलं आहे. तर काही लोक शरणागती घेतात, परंतु ते देवतांजवळ घेतात किंवा निराकार ब्रह्माचे उपासक काही जण असतात, तर त्यांच्याबद्दलचा देखील उल्लेख या अध्यायामध्ये करण्यात आलेला आहे. आणि शेवटी या अध्यायाच्या भगवंत सांगतात की मोहित होऊन आपण या जगामध्ये आलेलो आहोत, तर पुनश्च मोहित न होता भगवंतांवर आसक्त होऊन भगवंताची शरण घेऊन आपण कशा प्रकारे आपली ही बद्धावस्था आहे त्याच्यातून पार करून भगवंताच्या शरणागती घेऊन कशा पद्धतीने आपलं जे मूळ स्थान आहे, आपलं जे श्रेष्ठ घर आहे, त्या ठिकाणी आपण परतून जाऊ शकतो किंवा भगवंतांचे एक पार्षद म्हणून त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो जिथं आपलं स्थान रिकामं आहे. तर खास करून या अध्यायामध्ये भगवंतावरील आसक्ती कशी वाढवावी आणि त्रिगुणांपासून वर कसे उठावे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे याचं सुंदर विवेचन भगवंत स्वतः करतात. आणि भगवंताची महत्ता आणि शरणागती यावरचं विवेचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर हा श्लोक जो आता आपण वाचला, मय्यासक्त मना पार्थ, तो इतका महत्वपूर्ण श्लोक आहे की भगवद्गीतेत श्रीकृष्णांचा उल्लेख तिथं आपण बघतो की श्री भगवान असा करण्यात आलेला आहे. तर आधीच्या मैत्रिणीने देखील याबद्दलचा पूर्ण विवेचन केलेलं होतं, पण एक आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की श्री भगवान असं का म्हटलं गेलं आहे. तर षड ऐश्वर्यपूर्ण व्यक्तीला भगवान म्हटलं जातं. तर ही ऐश्वर्य कुठली आहेत, तर सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शक्ती आणि यश. तर याच्यामध्ये ना भगवंताच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना, याच्यामध्ये सतत वर्धन होत असताना आपल्याला दिसून येतं. तर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे 1-2 गुण असू शकतात की एखादी व्यक्ती खूप सुंदर असू शकते, परंतु धनवान असू शकते असं काही नाही. एखादी व्यक्ती धनवान असू शकते पण ज्ञानी असतेच असं नाही. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती संपत्ती तिच्याकडे भरपूर असू शकते, ऐश्वर्य असू शकते, पण वैराग्य तिच्यामध्ये नसू शकतं. परंतु हे सगळ्या गुणांचं समग्र रीतीने आणि वृद्धिगत होणारी गोष्ट आहे ते म्हणजे भगवंत आहेत. तर अजून एक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत की मनुष्याजवळ ज्या 4 त्रुटी आहेत की ते भ्रमात राहणे, इंद्रिय पूर्ण असतात, त्याच्यानंतर चुका करणे आणि फसवण्याची प्रवृत्ती, हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. त्याच्यामुळं जर ज्ञान घ्यायचं झालं तर अशा व्यक्तींकडून आपल्याला ज्ञान मिळत नाही. समग्र ज्ञान, ज्याचा मागाशी उल्लेख केला, त्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे सत्य गोष्ट, परम सत्याला जर जाणायचं असेल तर एक तर ते त्यांच्याकडून स्वतःकडून ऐकलं पाहिजे आणि किंवा मग त्यांचे जे शुद्ध भक्त असतात, प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडून जर आपण ऐकलं तर त्यावेळेला आपल्याला हे शुद्ध ज्ञान मिळू शकतं. या श्लोकामध्ये जो उल्लेख आलाय की मय्यासक्त मना पार्थ, म्हणजे माझ्यावरती आसक्ती वाढवली पाहिजे. आणि ते सांगतात की योगम युज्य, म्हणजे माझा आश्रय घेऊन आणि माझ्यावर तुझं मनाला केंद्रित केलं तर संपूर्ण ज्ञान तुला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. तर या ठिकाणी असं पण उल्लेख आलाय श्लोकामध्ये, असंशय, म्हणजे कोणत्याही प्रकारची शंका मनात नाही. जेव्हा आपण भगवंतांबद्दलचं ज्ञान अर्जित करतो, त्यांच्यावरती आसक्त होऊन कार्य करतो, त्यांच्यावरती आपल्या मनाला केंद्रित करतो आणि त्या स्वरूपाचे कार्य, भक्तिमय कार्य जेव्हा आपण करतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची शंका किंवा संदेह मनामध्ये राहत नाही. तर हे जे समग्र ज्ञान आहे तर ते आपल्याला त्या पद्धतीने मिळत राहतं. मग ते सांगतात भगवान की हे अर्जुन, तू माझ्या भौतिक व आध्यात्मिक शक्तीबद्दल ऐक. बघा इथं पुन्हा हाच उल्लेख येतो, ऐक, तत्शृणु. तर मनाला श्रीकृष्णांवर आसक्त करून तू भक्ती योगाचे पालन कर. मदाश्रय, माझा आश्रय घे. असंशयम, तुला शंकामुक्त व्हायचं असेल, समग्र ज्ञान प्राप्त करायचं आहे तर तत्शृणु. तर इथं खूप सुंदर रीतीने या गोष्टीचा उलगडा आपल्याला प्रभुपाद करताना दिसतात. ते सांगतात की भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आलेले आहे. आणि श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात हे या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होण्याच्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांवर कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 दुर्भाग्य व्यक्तींचे वर्णन करण्यात आलेले आहे. तर आपलं आकर्षण जे आहे ते कोणाच्या प्रती तरी असतं, पण भगवंता प्रती आकर्षण कसं जाग होईल
त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर आपण जीवात्मा आहोत. आता पहिले 6 अध्याय जे आलेले आहेत भगवद्गीतेचे तर जीवात्म्याबद्दलचा उल्लेख आला आहे. आणि या अध्यायापासून भगवंताचं जे ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा उल्लेख भगवंत स्वतः करत आहे. आता आपण बघतो की भक्ती योग, त्याच्या अष्टांग योग याचा देखील उल्लेख या ठिकाणी आहे आणि ज्ञान योग याचा देखील या ठिकाणी उल्लेख आहे. तर ज्ञान योगाने ना आपण केवळ आपण आत्म्याला जाणू शकतो. अष्टांग योगामुळे केवळ परमात्म्याला आपण जाणू शकतो. पण जर भगवंतांना जाणून घ्यायचं असेल तर हा भक्ती योग, ज्ञान विज्ञान योग आपण जाणून घेतला पाहिजे. तर नवविधा भक्तीचं जे श्रेष्ठत्व आहे ते प्रभुपाद या ठिकाणी देखील त्यांच्या तात्पर्यामध्ये प्रकर्षाने प्रगट करतात आणि खूप सुंदर विवेचन प्रभुपादांनी या श्लोकामध्ये दिलं आहे. तर चित्त शुद्ध करायचे असेल, दिव्य ज्ञान अर्जित करायचे असेल, नंतर सत्वगुणामध्ये येऊन विशुद्ध सत्वामध्ये जर आपल्याला यायचं असेल, जे भक्ती मार्गासाठी अतिशय अनुकूल अशा गोष्टी आहेत, तर आपल्याला या मार्गाने भक्ती मार्गाने जे प्रभुपादांनी आपल्याला त्यांच्या तात्पर्यामध्ये जे दिलेले आहेत तर त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून ते ज्ञान घेऊन योग्य त्या मार्गदर्शनाने आपण या मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो. तर इथं खूप सुंदर असं श्रीमद भागवतामधील प्रथम स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील परमसत्य भगवान श्रीकृष्णानं जाणण्याच्या विधीचे वर्णन करण्यात आले. थोडक्यात आपण ते श्लोक बघूया. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्थो भद्राणी विधुनोति सुहृत्तम नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. तदा रजस्तमो भावा कामलोभादयश्चये एतेरनाविद्धं स्थितं सत्ये प्रसीदति. एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसंगस्य जायते. विद्यते हृदयग्रन्थि छिन्दते सर्वसंशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. अर्थात वेदांमधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्री भगवंतांकडून श्रवण करणे म्हणजे पुण्यकर्म आहे. आणि जो कृष्ण कथा श्रवण करतो हे खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो. जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करतात, जे निरंतर त्यांचे श्रवण करण्यामध्ये तल्लीन झाला आहे तो त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते आणि भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते व भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमगुणापासून मुक्त होतो आणि त्यामुळे काम आणि लोभ इत्यादीचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो आणि भक्तीमुळे तो प्रसन्न होता आणि भगवत तत्व विज्ञानाची त्याला पूर्णपणे ज्ञान होते. या प्रकारे याप्रमाणे भक्ती योगामुळे भौतिक आसक्ती रूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशय समग्रम अर्थात परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व जाणू शकतो. तर आपण इथं बघतोय की किती महत्व आहे श्रवणाला आणि किती महत्व आहे योग्य व्यक्तीकडून, अधिकारी व्यक्तीकडून किंवा साक्षात भगवंतांकडून जे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान दिलंय ते श्रवण करणं किती महत्वाचं आहे. तर भक्तीविना ज्ञान आणि अष्टांग मार्ग अपूर्ण आहे. जर भगवंताची आपल्याला जर नातं जोडायचं असेल ना तर आपण त्याच्यामध्ये भक्तीची जोड दिली पाहिजे. आता ज्ञानी लोक मूर्ती पूजा करतात आणि नामजप जर केला त्यांनी तर त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होऊन त्यांना भगवंताची प्राप्ती होऊ शकते. अष्टांग योग आपण एक ड्रामामध्ये पाहिलं परवा दिवशी की ध्रुव महाराजांनी अष्टांग योगाचे पालन केलं आणि त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप केला
जो नारद मुनींनी कृपावश होऊन त्यांना दिलेला होता आणि त्यांची कृपा झाल्यामुळे, गुरूंची कृपा झाल्यामुळे त्यांना भगवत प्राप्त झालेली आहे. आणि वैकुंठ धाम त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघतो की भक्ती मार्गाची जोड असल्याशिवाय इतर जे मार्ग आहेत तर ते पूर्णपणे अपूर्ण आहेत. तर परम सत्याला आपण जे परम सत्य आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांचे आपण अंश आहोत, त्यांचे आपण सेवक आहोत, त्यांचे आपण दास आहोत, आपण अणू आहोत. भगवंत हे श्रेष्ठतम आहेत, सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत, विभू आहेत. तर त्याचं ज्ञान आपल्याला या भक्ती मार्गामध्ये, या जो विभूती योग सुरू झालेला आहे आपला जो ज्ञान विज्ञान योग, याच्यामुळे प्राप्त होऊ शकतं. तर आपण हे बघतोय की जर भौतिक प्रकृती जी आहे, मायादेवी आहे, तर ती भगवंताची दासी आहे, कृष्णाची दासी आहे. भगवंत ज्याप्रमाणे इशारा करतात त्याप्रमाणे ती वर्तन करते. जे लोक या भौतिक जगामध्ये भौतिक प्रकृतीचं अर्थात मायादेवीचं दास्यत्व स्वीकारतात ना, तर ते लोक भगवंताला विसरून अशा प्रकारचं कार्य करत असतात. त्याच्यामुळं मायादेवी त्यांना किंवा भौतिक प्रकृती त्यांना दंड देत असते, या कारागृहामध्ये ठेवते. जसं की आपण बघतो की जे लोक देशाचा कायदा विसरतात आणि चुकीचं वर्तन करतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं आणि त्या लोकांना बरोबर पोलिसांची किंवा त्या पद्धतीची गुन्हेगारांची त्या ठिकाणची सेवा करावी लागते. आणि ज्या वेळेला ते लोक सुधारतात स्वतःला, त्यावेळेला त्यांची त्या जेलमधनं सुटका केली जाते आणि कायदा आणि सुव्यवस्था योग्य रीतीने ठेवण्यासाठी अशा प्रकारची जेलची व्यवस्था असते. त्याच पद्धतीने भगवंताची जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये भगवंताचे प्रकृतीचे नियम जे लोक विसरतात, भगवंताचं विस्मरण होतं, त्यांना माया प्रकृती ही दंडित करत असते. पण भगवंत एवढे कृपाळू आहेत, अशा जीवात्म्यांना पुन्हा त्यांच्या धामामध्ये परमपिता आहेत ते परत त्यांच्या परमधामामध्ये बोलवण्यासाठी भगवद्गीतेच्या रूपाने किंवा अर्जुनासारख्या शुद्ध भक्ताच्या माध्यमातून आपल्याला हे भगवद्गीतेचे संदेश आणि कसं त्यांना प्राप्त करायचं या प्रकारचे संदेश ते देत असतात. तर या ठिकाणी आपण श्रवणाचं जे महत्व आहे ते थोडक्यात बघणार आहोत की श्रेष्ठ नवविधा भक्तीमध्ये श्रवणाला खूप महत्व दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू पादसेवनम या प्रकारचे जे नवविधा भक्ती आहेत, 9 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्व श्रवणाला आहे. कारण श्रवण केल्याने, भगवंताबद्दलचे श्रवण केल्याने, भक्तांबद्दलचे श्रवण केल्याने ते जे आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम आहे ते जागृत व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. आपण गेल्या वेळेस देखील हत्तीचं उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं होतं एका श्लोकामध्ये. तर श्रवण हे 2 प्रकारचं करावं लागणार आहे की एक तर श्रवण, एक भगवद्गीता म्हणजे जे स्वतः भगवंतांनी बोललेलं आहे ते ज्ञान आहे. दुसरं एक आहे तर ते भगवंताबद्दलचं, जे भगवंतांनी बोललेलं आहे ते भगवद्गीता आहे आणि जे भगवंतांबद्दलचं आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम आहे. जेव्हा आपण श्रीमद भागवताबद्दल ऐकतो, भगवंतांच्या लीला कथा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस भगवंतांबद्दलचं जे आपलं सुप्त प्रेम, कृष्ण प्रेम हृदयामध्ये आहे ते देखील जागृत व्हायला मदत होत असते. दुसरं एक आहे तर नाम घेताना भगवंतांचं जे नामामध्ये भगवंतांनी सर्व शक्ती त्या ठिकाणी टाकलेलं आहे, ते नाव जेव्हा आपण घेतो, स्वयं भगवंतच आहेत, हरिनाम म्हणजे स्वयं भगवंतच आहेत, तर त्यांचं नाव जेव्हा आपण घेत असतो तेव्हा देखील ते देखील श्रवण केलं पाहिजे. याच्यामुळे काय फायदा होतो की आपलं जे चित्त आहे जे प्रदूषित झालेलं आहे या भौतिक जगामधील अनेक गोष्टींमुळे, तर ते हळूहळू शुद्ध व्हायला मदत होते. आणि आपण आता त्याचा अर्थ वाचला की हृदयातील ज्या ग्रंथी आहेत, गाठी आहेत वेगळ्या पद्धतीच्या, या भौतिक जगातली कल्मश आपल्यामध्ये आहेत किंवा पापकर्म आपण गत जन्मामध्ये अनेक केलेले आहेत, तर ते पूर्णपणे काय नील होण्यासाठी म्हणजे पूर्णपणे नष्ट होण्यासाठी या प्रकारच्या श्रवणाने खूप छान पद्धतीने मदत होत असते. तर कोणाकडून श्रवण करतो हे देखील महत्वाचं आहे की एक तर भगवंतांकडून किंवा भगवंताचे जे प्रतिनिधी आहेत, शुद्ध भक्त आहेत, परंपरेने येणारे जे भक्त आहेत त्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी श्रवण केल्या पाहिजेत. जसं की भागवतामध्ये परीक्षित महाराज प्रश्न विचारत आहेत आणि अतिशय भगवंताचे अतिशय शुद्ध भक्त जे आहेत शुकदेव गोस्वामी यांच्याकडून ते श्रवण करत आहेत. दुसऱ्या बाजूला जे ऋषी मुनी बसलेले आहेत नैमिषारण्यामध्ये, ते देखील याच प्रकारचे शुद्ध भक्तांकडून श्रवण करत आहेत. त्याच्यामुळे ही जी भक्ती मार्ग आहे त्याच्यामध्ये श्रवण करणे
ही इतकी महत्वाची प्रोसेस आहे. तर त्या गोष्टीला आपण खूप महत्व दिलं पाहिजे आणि नित्य नियमाने भगवत कथा त्याच्यानंतर भगवद्गीतेतील हे जे वेगवेगळे श्लोक मैत्रिणी सांगत असतात, परंपरेतून येणाऱ्या ज्ञानातून हे सगळं बोललं जातं. नंददुलाल प्रभूजीच्या मार्गदर्शनाखाली हा जो आपला गीता अमृत मालिका चालू आहे. तर या पद्धतीने जेव्हा सांगितलं जातं तेव्हा प्रत्येकाने अगदी जीवाचे कान करून हे जर ऐकलं आणि भगवत ज्ञान घेतलं तर निश्चितपणे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे परमात्मा रूपाने भगवंत बसलेलेच आहेत. तर हे जे ज्ञान आहे ते छान पद्धतीने समग्र रूपामध्ये प्रगट करून आपल्या भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती होऊ शकते. तर श्रद्धापूर्वक ऐकणं आणि योग्य स्रोताकडनं ऐकणं हे देखील खूप महत्वाचं आहे. एक कथा घेऊन आपण या ठिकाणी या गीतामृत आजच्या मालिकेचा हे करूयात, पूर्ण करूयात. तर एक साधू असतात आणि ते साधू एका गावामध्ये गेलेले असतात आणि साधू म्हटल्यानंतर ते भगवंताच्या बद्दलचे कथेचं वर्णन करत असतात. तर ते असं सांगत असतात वर्णन करून आणि गर्दी खूप जमलेली असते त्या ठिकाणी. त्यावेळेला काय होतं की गर्दीमध्ये कोण कोण येतात, एक तर ज्यांना खरंच आसक्ती आहे भगवंतांबद्दल श्रवण करण्याची ते लोक काही बसलेले असतात. पण चोर देखील अशा प्रकारची संधी शोधत असतात गर्दीची, की लोक श्रवणामध्ये रमली त्यांच्या खिशामधले जे पाकिट आहेत तर ती उडवण्यासाठी ते लोक सुद्धा तिथे जमलेले असतात. तर एकदा काय होतं, अशा प्रकारचे साधू कथा सांगत असतात आणि गावकरी त्या ठिकाणी एकदम तल्लीन झालेले असतात आणि तिथे एक चोर देखील आलेला असतो आणि तो चोर आहे ना, तो ऐकत असतो की काय सांगतात हे साधू नेमके. कारण ते साधू ना ज्वेलरीचं म्हणजे दागिन्यांबद्दल वर्णन करत असतात. त्याच्यामुळे तो चोर आहे ना, दागिन्यांचं वर्णन आल्यानंतर तो देखील एकदम जीवाचे कान करून ऐकायला सुरुवात करतो. तो त्या ठिकाणी का आलेला आहे तो विसरून जातो. मग ते साधू सांगत असतात की वृंदावनामध्ये असं असं सुंदर वृंदावन आहे, तिथं जमुनामाई वाहते आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण हे नित्य निवास करत असतात. आणि त्या वर्णनामध्ये श्रीकृष्णांच्या वर्णनामध्ये ते असं सांगतात की ज्यांच्या पायामध्ये सुंदर नुपुर आहेत, रत्नजडित असे त्यांनी पैंजण घातलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी पीत वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यांच्या कमरेला सुंदर अशी मेखला आहे, कंबरपट्टा त्यांनी असा रत्नजडीत घातलेला आहे, त्यांच्या हातामध्ये सुंदर असे हिऱ्या मोत्यांचे माणकांचे कंकण आहेत, गळ्यामध्ये सुंदर असे रत्नजडीत हार त्यांनी घातलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर अशी कर्णकुंडल घातलेली आहेत, डोक्यावरती मुकुट परिधान केलेला आहे आणि त्याच्यावरती मयूर पीस म्हणजे मोराचं पीस त्यांनी लावलेलं आहे. इतकं ते सुंदर वर्णन करत असतात ना, तर तो चोर आहे ना आपोआप त्या दागिन्यांच्या वर्णनामुळं त्या साधूच्या बोलण्याकडे आकर्षित होतो. चोराचा उद्देश दुसराच असतो, सर्वांना माहितीच आहे. त्याला वाटतं की अशा प्रकारची छोटी मोठी लुटुपुटीची जी आपण हे करतोय पाकिटमार किंवा काही छोट्या प्रकारचं लुटारूपणा करतोय, त्याच्याऐवजी जर आपल्याला अशा प्रकारच्या व्यक्तीला आपल्याला पकडता आलं आणि त्या व्यक्तीचं जर आपण हे सगळे दागदागिने लुटून दिले तर आपलं आयुष्यभरचं कल्याण होईल. मग तो चोर आहे ना, सगळं झाल्यानंतर प्रसाद वगैरे घेतल्यानंतर तो साधूकडे जातो आणि त्यांना विचारतो की ही व्यक्ती नेमकी कुठं राहतीये, तुम्ही मला परत सांगणार का. मग तो साधू हसायला लागतो. ठीक आहे, तुला काय करायचंय एवढं असं वर्णन हे ऐकायचं. नाही नाही, मला त्यांना भेटायचंय. तर तो साधू जो म्हणतो ना, तो म्हणतो अरे ते आता भेटूच शकत नाहीयेत, ते केव्हा होऊन गेले, म्हणजे त्याला कित्येक वर्ष झाली ते इथं असताना. नाही नाही म्हणतो, मला त्यांना भेटायचंच आहे. चोराला काय वाटतं की हा साधू मुद्दाम मला हे सांगत नाही की त्यांना त्यांचा पत्ता देत नाहीये नेमका काय आहे ते. मग तो चोर काय करतो, त्या साधूने जे आधी सांगितलेलं असतं ह्यानी एकदम जीवाचे कान करून ऐकलेलं असतं, तो स्मरण करायला सुरुवात करतो की त्यांनी पायामध्ये सुंदर नुपूर घातलेले आहेत, कमरेला मेखला आहे, रत्नजडित हार त्यांनी घातलेले आहेत, दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत, त्याच्यानंतर हातामध्ये सुंदर असे माणिक हिरांनी गुंफलेले, त्याच्यामध्ये सोन्यामध्ये गुंफलेले कंकण त्यांनी घातलेले आहेत, कर्णकुंडल सुंदर घातलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी सुंदर असा मुकुट घातलेला आहे, त्याच्यावरती मोर पीस लावलेला आहे, पितांबर वस्त्र धारण केलेलं आहे
त्यांच्याकडे बासरी आहे आणि ते जमुनेच्या किनाऱ्यावरती बालकांशी खेळत असतात. तर त्या चोराला वाटतं की हे आपण विसरू नये, हे जे वर्णन आहे ना हे विसरू नये, नाही तर मी त्याला कसं शोधणार आणि कसं त्याच्याकडून हे दागिने चोरणार. म्हणून तो चोर जो आहे त्या गावापासून असं म्हणत 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 वृंदावन पर्यंत पोहोचतो. आणि त्याला एवढी अधीरता झालेली असते ते लुटण्याची, ते दागिने घेण्याची, तो चालतच राहतो आणि असं करत करत तो पहाटे जमुनेच्या किनाऱ्यावरती येतो. आणि तो आठवतो की चोराला स्मरण होतं त्या गोष्टीचं की ह्या बालकाचं नाव कृष्ण आहे म्हणतोय. मग तो त्याला हाका मारायला सुरुवात करतो की कृष्णा कृष्णा, सतत हाका मारतो. आणि त्याच्यानंतर साक्षात कृष्ण त्या चोराने एवढं त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं, त्याचं भगवंताचं जे वर्णन ऐकलेलं असतं ते स्मरण करून करून त्याचं चित्त एवढं शुद्ध झालेलं असतं की त्यांनी जी हाक मारलेली, भगवंत एवढे परमदयाळू आहेत की ते शुद्ध भावनेने तो हाक मारतोय असं समजून साक्षात ते कृष्णाचं 7-8 वर्षाचं बालकाचं रूप त्याच्यासमोर प्रगट होतात कृष्ण. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा पायातलं नुपुराला हात लावायला घेतो तो चोर, तर त्यावेळेस भगवंताच्या स्पर्शाने तो एवढा शुद्ध बनतो, त्याची ती जी चोरीची भावना असते ती पूर्णपणे नष्ट होते. आणि तो भगवंताच्या रूपावरती एवढा मोहित होतो, त्याच्यानंतर त्याला ते जाणवतं की तो म्हणतो कृष्णांना की हे कृष्णा, मला वाटत होतं मी चोर आहे, पण खऱ्या अर्थाने तूच चोर आहेस, ज्याने माझं चित्त पूर्णपणे चोरून घेतलेलं आहे. मग त्या चोराला एवढा आनंद होतो. कृष्ण म्हणतात त्याला की तुला काय हवं ते माग, माझे जे दागिने ते चोरायला तुम्ही आला होता. पण तो म्हणतो की मला आता काही नको, तुमचं जे साक्षात रूप आहे ते माझ्या नजरेमध्ये आहे आणि माझं हृदय याच्यापासून आता एक प्रेम भावना तुमच्यामुळं, तुमच्या दर्शनामुळे माझ्या हृदयामध्ये निर्माण झालेली आहे. मला काही नको, तुमचं दर्शन फक्त हवं आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो सांगतो की ज्यांनी मला हा मार्ग दाखवला त्यांच्याकडे मी जाणार आहे, की किती माझी जी कल्मश आहेत, पाप आहेत, सगळी नष्ट होऊन तुमच्या जी कथा चाललेली होती त्याच्या श्रवणाने माझं चित्त निर्मळ होऊन मला एक प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून साठी तो चोर आहे ना परत जातो त्या साधूकडं आणि त्यांना सांगायला सुरुवात करतो आनंदाने की अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि तुम्ही पण चला त्या व्यक्तीला बघायला, त्या कृष्णाला बघायला, त्या बालकाला बघायला. तर तो साधू त्याच्यावरती इतका हसतो, ते आता नाहीयेत म्हणतो, ते केव्हाच होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्या साधूला तेवढी श्रद्धा नसते त्याच्यामुळं ना. पण तो चोर त्यांना प्रयत्नपूर्वक त्या साधूला वृंदावनामध्ये घेऊन येतो आणि कृष्णाला हाका मारायला सुरुवात करतो. त्या ठिकाणी कृष्ण मात्र प्रगट होत नाही आणि त्या साधूला दिसत नाही, कारण त्या साधूची तशी श्रद्धा नसते. म्हणजे श्रद्धा जी आहे ती खूप महत्वाची आहे मैत्रिणींनो. श्रद्धापूर्वक श्रवण करणे किंवा कथन करणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर तो चोर कृष्णाला विनंती करतो की कृपया माझ्या शब्दांवरती या साधूचा विश्वास बसावा आणि त्यांच्या कृपेने मला आज तुम्ही साक्षात दर्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळं ते माझे गुरु आहेत, कृपया त्यांना तुम्ही दर्शन द्या. मग त्या चोराच्या विनंतीवरून भगवंत त्या ठिकाणी प्रकट होऊन त्या साधूला देखील दर्शन देतात आणि ते साधू त्या चोराला गुरु मानतात. कारण श्रद्धा जी आहे ती त्या चोरामध्ये त्यांनी दाखवली आणि भगवंताप्रती आसक्ती त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात होती की साक्षात भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं होतं. त्याच्यामुळं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आपण आहे ना भगवंताच्या कथा, आणखीन भगवंताचे जे वर्णन आहेत, त्याच्यानंतर भगवंताची भजनं आहेत किंवा नामस्मरण करताना श्रवण करणे हे खूप गरजेचं आहे. आणि ऑथेंटिक सोर्स जो आपल्याला इस्कॉनमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे की शुद्ध भक्तांकडून प्रभुपादांच्या तात्पर्यामधून अशा प्रकारचं आपण भगवद्गीतेमधील जे वर्णन आहेत, जे श्लोक आहेत, जी तात्पर्य आहेत त्याचं श्रवण आपण केलं पाहिजे. आणि दररोज या गोष्टी आपण करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळं जसं भगवंतांनी इथं वर्णन केलेलं आहे की त्याच्यामुळं तुमचे सगळे संशय नष्ट होतील आणि एक प्रसन्नात्मा बनाल तुम्ही. आणि भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याकडून श्रवण केल्याने आपले जे कल्मश आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन आपल्याला जी प्रेमाभक्ती भगवंत जी देऊ करतायत तर ती प्राप्त व्हायला आपल्याला मदत होईल. त्यामुळे हरे कृष्णा. आजचा श्लोक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मी माझ्या परीने जे काही ऐकलं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाला काही शंका असल्यास आपण जरूर विचारा. आणि खूप खूप धन्यवाद. आणि उद्याचा श्लोक जो आहे
तो देखील मला वाटतं डॉक्टर सरोजिनी खोमणे माताजी, तुलसी माताजी, तर त्या देणार आहेत. त्याचं विवरण खूप छान असतं. संतवाणी त्यांना म्हटलं जातं. आम्ही त्यांना म्हणतो की ते संतांचे दाखले ते खूप छान पद्धतीने सांगत असतात. तर उद्या देखील 2 वाजता आपण सगळ्यांनी गीतामृत मध्ये जॉईन व्हावं. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू माताजी. माताजी, उद्याच्या आपल्या मुक्ताईच्या प्रोग्रामचं येस माताजी. तर उद्या ना इस्कॉन बारामती वैष्णवी समितीतर्फे खास महिलांकरता सवयींचे सामर्थ्य, तर या प्रकारचं खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर असं लेक्चर आयोजित करण्यात आलेलं आहे. तर वक्ते आहेत सौ माधुरी अनंत वक्नाली, पुण्याहून त्या येणार आहेत. आणि त्यांचं शिक्षण MSc आहे, म्हणजे उच्च शिक्षित आहेत. आणि त्यांना इस्कॉन मध्ये सुंदरी माताजी आम्ही म्हणतो. गुरु महाराजांनी त्यांना दीक्षा दिलेली आहे, दीक्षित नाव आहे त्यांचं. तर बुधवार दिनांक 13 सप्टेंबर, वेळ 6:30, आणि ठिकाण आहे मुक्ताई लॉन, म्हणजे पेन्सिल चौकामध्ये जिथं आता जन्माष्टमी सेलिब्रेशन झालं त्या ठिकाणी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींना देखील कृपया या कार्यक्रमासाठी बोलवा. कारण आपण आपल्या ज्या सवयी निवडतो आणि त्या सवयी आपलं जीवन कशा घडवतात, याचं अतिशय अप्रतिम वर्णन माताजींकडून आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. खूप छान असा उत्सव असणार आहे खरं तर तो. तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी या, आणि त्याचबरोबर आपल्या मैत्रिणी किंवा नातेवाईक, आपली बहीण असेल, त्याच्यानंतर आई असेल किंवा बहिणी असेल, या सगळ्यांना, जाऊबाई असतील, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी या. कृपया सगळ्यांना विनंती आहे, जरूर या प्रकारचं आपण सांगितलं जावं की ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं श्रवण करता येईल अशा ठिकाणी आपण नक्कीच मैत्रिणींच्या संघामध्ये या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तर हरे कृष्ण. थँक्यू माताजी. खरंच खूप गॅप नंतर आपण सगळेजण जॉईन झालो. छान वाटलं. पण आज 7वा अध्याय. थँक्यू सो मच. मी सेटिंग चेंज करते. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. माताजी, कोणाला काही प्रश्न तर नसतील हा चालेल, थांबूयात मग आपण. हा चालेल. उद्या ओके, मात्र थँक्यू. सगळ्यांनी या सामर्थ्य येस जाणून घेण्यासाठी. येस 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 येस. हं? थँक्यू धन्यवाद. थँक्यू.